श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा यांच्याकडून क्रांती न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। पतसंस्थेची सांपत्तिक स्थिती: अधिकृत भाग भांडवल 500 लाख, वसूल भाग भांडवल 390 लाख, गुंतवणूक 3840 लाख, रिझर्व्ह व इतर फंड 630 लाख, ठेवी 9200 लाख, कर्जे 7300 लाख, ढोबळ नफा 181 लाख, खेळते भांडवल 11700 लाख, लाभांश 15%, ऑडिट वर्ग अ, एकूण व्यवसाय 16500, नेट NPA 0%, सभासदांना मोबाईल बँकिंग, RTGS, NEFT, IMPS तसेच सभासदांसाठी QR कोड व SMS अशा सेवा। शुभेच्छुक श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित विटा। मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धनंजय कोंडकर, व्हाइस चेअरमन डॉक्टर अजित शहा, संस्थापक चेअरमन श्री विलास शहा, सर्व संचालक, सभासद, शाखा सल्लागार व कर्मचारी वर्ग विटा यांनी दिला दिव्यांगांना मदतीचा हात, तर यांनी केले रक्तदानाचे आवाहन। रविवारी जय मल्टीपर्पज हॉल येथे रक्तदान शिबिर। प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा विटा यांच्या वतीने रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड विटा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सुळकाई रोड हनुमाननगर येथील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे। दादी प्रकाश मणिजी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ विश्व बंधुत्व दिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। ज्ञानदान, योग ज्ञान, रक्तदान यामुळे माणसाचे जीवन सुखमय होते, मनुष्य समाधानी होतो, रुग्णांचे आरोग्य अबाधित राहावे, काही रुग्णांचे प्राण वाचावे या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। इच्छुक रक्तदात्यांनी आपल्या नावांची नोंदणी करावी। ब्रह्माकुमारी नंदाबहेनजी म्हणाल्या, सामाजिक बांधिलकी जपून रक्तदान केले तर ते रक्तदान कोणासाठी तरी जीवदान ठरू शकते। रक्तदान केल्यामुळे आरोग्य सुधारणे, नवीन रक्त निर्मिती होणे, मानसिक समाधान मिळणे, सामाजिक सेवेची संधी मिळणे असे काही फायदे होतात। मात्र रक्तदान केल्यामुळे कोणत्याही स्वरूपाचे नुकसान होत नाही। तंदुरुस्त असणाऱ्या पात्र व्यक्तीने रक्तदान करणे हे शारीरिक दृष्टीने हितकारक असते। सामाजिक जाणीव बाळगून सर्व स्तरातील निरोगी स्त्री पुरुषांनी रक्तदान करण्यासाठी जय मल्टीपर्पज हॉल मायनी रोड विटा येथे रविवारी 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत उपस्थित राहावे आणि पुण्य कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय विटा यांच्या वतीने करण्यात आले आहे। दिव्यांग व्यक्तींना अनिल अप्पा बाबर आणि जनसेवा ग्रुपच्या वतीने मदतीचा हात। विटे शहर हद्दीतील वाड्या वस्त्यांवरील अपंग दिव्यांग बंधू भगिनींना विविध समस्यांना सामोरे जावे लागते, त्यांना थोडासा हातभार लागावा, त्यांच्या वेदना काही अंशी कमी व्हाव्यात या उद्देशाने अनिल मनोहर बाबर आप्पा व जनसेवा ग्रुप यांच्या वतीने गेल्या काही वर्षापासून आदर्श उपक्रम सुरू करण्यात आले आहेत। विटे नगरीतील शहर भाग व वाड्या वस्तीवरील सर्व पात्र असणाऱ्या दिव्यांगांना सहवेदना भेट म्हणून 1000 रुपये रोख रक्कम देऊन मदतीचा हात दिलाय। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विटे शहरातील आदर्श समाजसेवक भाजपाचे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य अनिल बाबराप्पा यांनी सहसंवेदना भेट उपक्रम राबवलाय। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपादे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी अनिल बाबर, नेहा कन्स्ट्रक्शनचे सुधीर बाबर, युवा नेते सोहन जाधव, दत्तात्रय तारळेकर, ओम टकले, जगदीश कवडे, प्रकाश टेके, कुमार लोटके, विजय तारळेकर, धनंजय कवडे, रवींद्र शिंदे, अशोक वरुडे व जनसेवा ग्रुपचे सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते। अनिल आप्पा यांनी आजपर्यंत विविध माध्यमातून सामाजिक कार्य सुरू ठेवले। अत्यंत अल्प दरात दर्जेदार भाजी चपाती, चिकन चपाती, प्रासंगिक फराळ वाटप, मुस्लिम सणावेळी सवलतीच्या दरात दूध विक्री, देवांग समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचे वाढदिवस साजरे करणे, गरजवंतांना वेळोवेळी समयोचित मदत करणे अशा विविध माध्यमातून समाजसेवेचे व्रत घेऊन अनिल बाबराप्पा कार्यरत असतात। दिव्यांग विटेकरांना 1000 रुपयांची सहसंवेदना भेट 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान भारतीय जनता पार्टी कार्यालय सायशिंग रोड विटा येथे देऊन दिव्यांगांना मदतीचा हात देऊ केलाय। दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या पालकांकडून अनिल आप्पा आणि जनसेवा ग्रुपला धन्यवाद देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे। बातमी संकलन संजय लकडे व गजानन गायकवाड, क्रांती न्यूज विटा।